सणही आपण सारख्याच आनंदाने साजरे करतो. पण भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय दिनही आपण साजरे करतो. त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन. हा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला आपण प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो. आपले भारत हे एक मोठे लोकशाही राष्ट्र आहे. ते म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय. हा अधिकार भारताच्या जनतेला घटनेनुसार 26 जानेवारी 1949 साली मिळाला. त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. प्रजासत्ताक दिनाचा समारंभाचा मुख्य कार्यक्रम दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करून होतो. या समारंभात भारतातील सर्व घटक राज्ये भाग घेतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. धाडसी मुलांच्या आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव करण्यात येतो. विविध शाळांमधूनही प्रजासत्ताक दिन हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणी विद्यार्थ्यांचे सत्कार व कौतुक केले जाते. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय प्रेम व राष्ट्रीय भावना अधिक उजळून निघतात. परंतु आज आपण स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून ताजमानाने उभे राहतो. पण या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांची आपल्याला आठवण तरी येते का? भगतसिंग, राजगुरू, चाफेकर बंधू यांच्यासारखे काही जण होतच फासावर चढले. काहींनी बंदुकीच्या गोळ्या फेडल्या, काहींनी हाल अपेक्षा सहन केल्या, स्वतःच्या सर्व सुखांची होळी केली. तेव्हा स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले. पण या स्वतंत्र देशात आमचे वागणे देशहिताचे असते का? तर हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारणे आवश्यक आहे. कुणी भेसळ करतात, कुणी भ्रष्टाचार करतात, तर कुणी स्वतःच्या देशातील मौल्यवान वस्तू आपल्या स्वार्थासाठी परदेशी विकून टाकतात. अशा वेळी मनात येते की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले त्यांचे बलिदान व्यर्थच गेले की काय? या प्रजासत्ताक दिनाचे मूल्य आपणास कळणे अत्यंत आवश्यक आहे. यावर सर्वांनी चिंतन करावे अशा या माझ्या चिमुकल्या जीवाची आपणास विनंती.